सो लास्ट सेशन मध्ये आपण काय म्हणतात त्याला, सिम्पली एक रेस्ट एपीआय क्रिएट केलेला डाटा फेच करण्यासाठी सगळ्या स्टुडंटचा. ओके. सो एक रिपॉझिटरी बनवली होती आपण. त्या रिपॉझिटरीला आपण एका कंट्रोलर एपीआय कंट्रोलर मध्ये फेच केलं. त्याला आपण रेस्ट एपीआय रेस्ट कंट्रोलर म्हणून अॅनोट केलं होतं. हा स्प्रिंग बूटचा एक क्लास इम्पोर्ट केला जातो अॅनोटेशन म्हणून. त्यानंतर कालच्या सेशन मध्येच आपल्याला ऍप्लिकेशनला डाटा फेच करताना एरर जात होता क्रॉस ओरिजिनचा, कॉर्स पॉलिसीचा. सो तो कॉर्स पॉलिसी व्हायलेशन निघून जाण्यासाठी आपण काय केलेलं, की आपला जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरच्या स्टार्टला म्हणजे पुन्हा अॅनोटेशन ऍड केलेलं. ते म्हणजे @क्रॉस ओरिजिन स्टार. इथे स्टारचा अर्थ मी सांगितला होता, all clients, all hosts can be accessible. Sorry, from all the clients, these hosts can be accessible regarding these APIs. Okay, just a second. अजून पण कोणीतरी जॉईन होत आहेत, थोडासा वेळ लागू शकतो. ठीक आहे. आता आताच्या पुढच्या सेशन मध्ये मला आता लगेचच काय करायचं आहे, माझ्या आजच्या सेशन मध्ये आपल्याला एक रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करायचा आहे. आणि त्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये आपल्याला डाटा यूज करायचा आहे डाटा स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे. पण डाटा स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, फ्रंट एंड आपला रिॲक्ट जेएस आहे आणि बॅक एंड झालाय आपला स्प्रिंग बूट. कारण बॅक एंड म्हटलं की मला काय होतं, मी एपीआय तिकडनं हँडल करतोय. ठीक आहे. म्हणजे ऍज सच असं मी बॅक एंड म्हणून काही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरत नाही. मी सिम्पली एंड पॉइंट्स वापरतो. एंड पॉइंट इन द सेन्स ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एपीआय वापरतोय. सो डाटा स्टोअर करण्यासाठी मला काय करायचंय सध्या इथे, ऍट पोस्ट मॅपिंग म्हणून मी त्याला मेथड वापरणार. पोस्ट मॅपिंग म्हणजे डाटा काय होतोय माझा, पोस्ट होतोय इथे डाटा स्टोअर होण्यासाठी. ठीक आहे. आणि आपण पोस्ट मॅपिंग करायला हवं का, ठीक आहे, चेंज करून बघत नंतर काही गरज वाटली तर आपल्याला. आणि त्यानंतर मेथड वापरूया, जसं की पब्लिक स्प्रिंग डाटा स्टोअर झालाय म्हणून फक्त मेसेज मिळणार आपल्याला, सक्सेसफुली डाटा स्टोअर झालाय की नाही म्हणून, एवढंच फक्त. पब्लिक स्प्रिंग मेथडचं नाव देऊ आपण जसं की सेव्ह स्टूड्स. आणि यामध्ये स्टुडंटचा डाटा स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार, एक हे वापरणार, स्टुडंटचा डेटा वापरणार. ओके. सो पॅरामीटर माझा असणार स्टुडंट स्पेस स्टूड. ठीक आहे. त्याला मॅपिंगला आपण इम्पोर्ट करून घेऊया, पोस्ट मॅपिंग. त्यानंतर इथे एक सक्सेसफुलचा रिटर्न मेसेज टाकून देऊ. जस्ट एक्झाम्पल आपण अज्युम करूया की एनी हाऊ आपला डाटा सिस्टीम मध्ये इन्सर्ट होतोय, तर मेसेज पास करूत आपण सेव्ह सक्सेसफुल. ठीक आहे. आणि डाटा स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे रेपो आहे, सो रेपो डॉट सेव्ह, आणि त्याला एंटिटी पास करायची आहे आपला स्टू. ठीक आहे. आता एंटिटी पास करण्यापूर्वी आपल्याकडे जे दुसरे क्लासेस आहेत ना, कंट्रोलर्स मध्ये लिहिले गेलेले, त्या कंट्रोलर्स एकदा एक कम्पेअर करण्यासाठी जातोय पुन्हा तिकडे, जावा कंट्रोलर आणि नॉर्मल कंट्रोलर आपला. तर आता सेव्ह करण्यासाठी बघा, जसं सेम प्रोसिजर वापरली आपण. स्टुडंट मध्ये काय केलं, त्याला स्टोअर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सेम कॉन्सेप्ट तिथे वापरला, त्याच्यात काही वेगळं वापरलं नाही आपण. इथे URL काय दाखवतोय आपल्याला, स्टुडंट्स स्लॅश सेव्ह. आणि इथे काय वापरतोय मी, एपीआय मला सेट करायचा राहिला, बरोबर झालं, ते लक्षात आलं. व्हॅल्यू इक्वल्स टू एपीआय स्लॅश स्टूड स्लॅश सेव्ह. ठीक आहे. आता मी पुन्हा एकदा माझा कंट्रोलर जो आहे तो एकदा स्टार्ट करून घेतो, म्हणजे माझा सर्व्हर जो आहे बॅकग्राऊंडला एपीआय सर्व्हर तो स्टार्ट करून घेतो. लगेचच मी एकदा पोस्टमॅन पण ओपन करून घेतो, जेणेकरून आपल्याला टेस्ट करता येईल आपला डाटा बरोबर चाललाय का. सेकंड ऍप्लिकेशन ओपन होईपर्यंत थोडं वेट करूयात. स्टुडंटचा कोणकोणता डाटा बॅकग्राऊंडला स्टोअर होतोय आपण ते पण एकदा पहिले समजून घेऊ. ठीक आहे. आपल्याला एंटिटी क्लास ओपन करावा लागेल. एंटिटी मध्ये आपण कोणती कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर केली ती दिसून जात आहे.
विद्यार्थ्याचा आयडी ऑटो जनरेटेड आहे, त्याचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड ह्या 4 फील्ड आपण युजर इन देतोय. ठीक आहे. आता पोस्टमॅनला जर मी ओपन केलं ना, तर माझ्याकडे काही ऑलरेडी यूज मध्ये असलेले काही एपीआयज आहेत. ठीक आहे. आता यातलं जसं मी क्रिएट नावाचा वापरतोय टेम्पररी. क्रिएट बुक्स. तर फुल स्क्रीन शेअर करा ना. आय गेस माझी स्क्रीन शेअर्ड आहे तुम्हाला सगळ्यांना. दिसत नाहीये का? प्लीज कन्फर्म करा बरं. दिसते सर, पण फुल फाईल एवढीच होते का? नाही एवढीच आहे ना. नाही दिसत आहे का? दिसते सर. एपीआय माझा चेंज करतोय मी. एपीआय काय वापरलाय आपण? सॉरी, एपीआय कंट्रोलर एपीआय स्लॅश स्टूड स्लॅश सेव्ह. सो इथे मी लावतोय सध्या स्टूड स्लॅश सेव्ह. आणि इथे टेम्पररी जेसन टाईप मध्ये डाटा स्टोअर करण्याचा प्रयत्न करतो, जसं की नेम, त्यानंतर ईमेल, त्यानंतर पासवर्ड आणि लास्ट मध्ये मोबाईल. ठीक आहे. आता नेम फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोणते कोणते इन्फॉर्मेशन आहेत ती पहिल्यांदा आपण फेच करून बघूया. ब्राउझरचा वापर करून आपल्याकडे ब्राउझर आहे, क्रोमचा वापर करतो मी. लोकल होस्ट 80 लिस्ट. तर माझ्याकडे 4 विद्यार्थ्यांचे नाव आहेत, अमोल, सुमित आणि अभिक. ठीक आहे. तर नवीन ऍड करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा पोस्टमॅनचा वापर करू, म्हणजे काही एरर जरी असेल तर आपल्याला ते लगेचच इकडे कळून जाईल की एक्झॅक्टली काय इश्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिला तुम्ही नाव ऍड करतोय जसं की डेमो युजर. सिमिलरली ईमेल, सो ईमेल मी ऍड करतोय demo@gmail.com. पासवर्ड मी देतोय त्याला पासवर्ड @123. आणि मोबाईल नंबर आपण थोडासा रिव्हर्स मध्ये टाकू मुद्दामून. आणि बॉडीमध्ये मी रॉ टाईप वापरलाय, इथे पास केलाय जेसन ऍज इट इज. इथे टाईप जेसन म्हणून निवडलाय. ठीक आहे. ऑथरायझेशन काहीच ऑथरायझेशन वापरलेलं नाहीये, बेसिक आहे. हेडर्स मध्ये सुद्धा जास्त काही पास केलेलं नाहीये. ओके. हिडन फील्ड्स आहेत तर त्या बाय डिफॉल्ट त्याच्या ज्या आहेत त्याच वापरलेल्या आहेत. त्याच्यात ऍडिशनली कोणत्याही प्रकारचं मी ऍड केलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मेथड टाईप आहे माझा पोस्ट, कारण आपण मॅपिंग जी केली आहे बॅकग्राऊंडला ती पण एकदा समजावून घ्या. डाटा स्टोअर करताना किंवा हा इथे हँडल करताना मी पोस्ट मॅपिंग वापरतोय, म्हणून मेथड मी वापरतोय पोस्ट. आणि आता सेंड करून बघतो मी काय एरर येतोय का, काय डाटा स्टोअर होतोय का. ओके. सो इथे मला नल प्रॉपर्टीचा इश्यू जातोय. कशासाठी तो? स्प्रिंग डाउन नल, नॉट नल प्रॉपर्टी रेफरन्सेस. तर दिलाय मी आता. चेक करतोय मी कशासाठी मला एरर देतोय, तुम्ही मला बघू द्या फक्त. एरर कशासाठी थ्रो केलाय त्याने. स्टुडंट डॉट ईमेल नॉट नो प्रॉपर्टी रेफरन्स null और ट्रान्झिएंट व्हॅल्यू. ओके. ठीक आहे. ओके. आता कंट्रोलर मध्ये माझ्याकडे स्टुडंट आहे, डाटा सेव्ह होतोय स्क्रीन सगळं. नाही दिसत आहे. काय म्हटलं? मला आवाज नाही आला, काय म्हटलं? स्क्रीन नाही दिसत आहे तुमची काहीच. बरं, मी स्क्रीन स्टॉप करतो आणि परत एकदा शेअर करतो. प्लीज कन्फर्म करा परत एकदा दिसतीये की काय. तर मी स्टॉप केली आहे आणि परत एकदा शेअर केली आहे. प्लीज कन्फर्म करा स्क्रीन विजिबल आहे सर्वांना. प्लीज येस कन्फर्म सर. करा. सर्वांना दिसतीये?
हो. येस सर. ठीक आहे, चालेल. ओके, आता अनफॉर्च्युनेटली डाटा का माझा नल रेफरन्स करतोय ट्रान्झिएंट व्हॅल्यू ईमेल साठी, ते एकदा चेक करतोय मी. ईमेल कॉलम नॉट नल ईमेल साठी तर वापरलंय मी, ऑलरेडी दिलंय. हे काय ते ऑलरेडी दिलंय मी. सेंड यायला तर नाही पाहिजे. सर वरती ते आपण इकडे जे पोस्ट मॅपिंगचं दिलं आयडी ते इकडे द्यावं लागतं. त्यांचे हा म्हणताय तुम्ही? हा ते वरलं ते API इक्वल टू स्टूड सेव्ह ते पण दिलं असं. मला माहित आहे तुम्ही काय म्हणताय ते. API स्लॅश स्टूड सेव्ह तिथे ते पण तिकडे टाकावं लागते लोकल हॉटच्या तिकडे. गेट मध्ये गेट मॅपिंगचं इथे म्हणत आहे. हा नाही, गेट मॅपिंग नाही चालला आपला, आपला पोस्ट मॅपिंग चाललाय. डाटा क्रिएट करतो मी 27 पासून मला एक्झिक्यूट करतोय मी आता. बरोबर टाकलंय सर तुम्ही तिकडं. काही नाही. चेक करतो मी, मला डाटा बरोबर दिसतोय का, म्हणजे काय काय मिळतोय मला ते फक्त बघायचं आहे आता. एक सेकंड. स्टुडंटचा ऑब्जेक्ट मिळाला त्याला, ठीक आहे. स्टुडंट डॉट गेट ईमेल. काय आहे का, जस्ट सेकंड. रेसिपी आहे ऑलरेडी जो वापरला तो बुक्स साठी, तो बुक्सचा एकदा चेक करतो मी. काही चुकतंय का माझ्याकडे, मला ते बघू द्या. रिक्वेस्ट बॉडी राहिला त्याच्या. मूवी रिक्वेस्ट बॉडी राहिला असावा, शुअर आहे मी. तर ट्राय करूयात एकदा. क्लोज करतो, पूर्ण स्टॉपच करून घेतो आणि नव्याने एक्झिक्यूट करतो याला. ते क्लोज वगैरे कॅश वगैरे क्लिअर करायचा राहिला असेल तर तो पण करून घेतो. हा, then again start the project. Okay, yes, saved data successfully. ठीक आहे. रिक्वेस्ट बॉडी राहिला होता. रिक्वेस्ट बॉडी म्हणजे मला जो डाटा मिळणार होता तो डाटा पॅरामीटर मधून मिळणार होता ना, सो तो मला मिळत नव्हता, म्हणून तिथं तो एरर दिला त्याने. सो हा रिक्वेस्ट पॅरामीटर मध्ये मी पास केला, ज्याने काय झालं, HTTP मधून मला जो काही डाटा मिळतोय इन द फॉर्म ऑफ जेसन, इन द फॉर्म ऑफ फॉर्म डेटा, पर्टिक्युलरली फॉर्म डेटा मधनं पण मला तो पास करता येतो. सो तो मिळत नसल्यामुळे काय झाला, एक्सेप्शन थ्रो करत होता तो सगळ्या व्हॅल्यू साठी. ठीक आहे, त्यामुळे तो एरर गेला. आता चेक करूयात ब्राउझर मध्ये. डेमो युजर म्हणून आलंय का, डेमो युजर डेटा मध्ये आलाय. बट हा कुठून झाला, हा झाला माझ्या एपीआय मधनं. डिरेक्टली मी काय केलं, पोस्टमॅनचा वापर केला, एपीआय टेस्ट केला की बरोबर तो काम करतोय की नाही हे फक्त चेक केलं मी. बाकी काहीच नाही केलं. असं कसं काही नवीन लॉजिक नाही लावलं त्यामध्ये. ठीक आहे. बट आता मला काय करायचंय, एपीआय चा वापर न करता, म्हणजे एपीआय तर वापरायचा आहे बट फ्रंट एंडला मी रिॲक्ट ऍप्लिकेशन वापरणार आहे. ठीक आहे. सो काल आपण काय वापरलं रिॲक्ट मध्ये, की डाटा फेच करण्यासाठीचे काही. ठीक आहे. सो डाटा फेच करताना आपण काय वापरलं होतं, डाटा यूज करताना म्हणजे गेट मॅपिंग वापरलं होतं. ठीक आहे. आता पोस्ट मॅपिंग वापरतोय.
सो सिमिलरली मी काय करतोय, एक नवीन फाईल क्रिएट करतोय सेम. याला मी नवीन नाव देतोय आता मुद्दामून, जसं की काय नाव देऊया आपण ऍप्लिकेशनला, सेव्ह ऍड स्टुडंट ऑलरेडी आहे आपल्याकडे, त्याच्यातच ऍड करूया, म्हणजे बरं पुन्हा बनवायची गरज नाही पडणार आपल्याला. ठीक आहे. सो ऍड स्टुडंटलाच मी वर्किंग मध्ये आणतो. ऑलरेडी JS फाईल होती, त्याच्यामध्ये ती एमटी होती कालच्या सेशन मध्ये बनवलेली. ठीक आहे. सो मी आता याच्यात वर्किंगला येतोय. मला सगळ्यात पहिल्यांदा काय काय गोष्टी लागणार आहेत ते मी ऍड करून घेतो परत. जसं की रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट, आणि रिॲक्ट ऍप्लिकेशन मधूनच मला पुन्हा काय करायचंय, यूज स्टेट वापरायचंय. आपण काल वापरून झालं होतं यूज स्टेट, थोडस पुन्हा हायलाइट करतो. यूज स्टेट हे माझ्याकडे असलेले रिॲक्ट मध्ये असलेले हुक्स आहेत, जे परसिस्टंट काहीतरी डाटा स्टोअर करतात स्वतःकडे. ठीक आहे. जे कंपोनंट टू कंपोनंट काहीतरी डाटा स्टोअर होतो त्याचा. नंतर कॉन्स्ट एक फंक्शन टाईप बनवतोय आपण, फंक्शनल कॉम्पोनंट बनवतोय. तर कॉम्पोनंट बनवायची पद्धत पण थोडी वेगळी आहे. फंक्शन तुम्ही प्रॉपर लिहू शकता, गरज नाहीये तर डायरेक्ट तुम्ही नॉर्मली लिहू शकता. आता ऍरो फंक्शन वापरतो आपण बऱ्याचदा, ऍड स्टूड, हे ऍरो फंक्शन झालं माझं. ठीक आहे. आणि या ऍरो फंक्शन मध्ये मला माझा सगळा डाटा पास करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय काय यूज होणार आहे तो डाटा पहिल्यांदा आपण इथे सेव्ह करून घेऊ. जसं की कॉन्स्ट, आता माझ्याकडे येणारा डाटा मल्टिपल फील्ड्स आहे, लक्षात असू द्या. मल्टिपल फील्ड्स म्हणजे एक फील्ड नाहीये किंवा दोन फील्ड नाही, मे बी 5 फील्ड असतील, मे बी 10 असतील, मे बी n असेल, किती पण असू शकतात. सो आपण सगळ्यांना कॉमनली काय करू शकतो, यूज स्टेटचे हुक्स वापरू शकतो. त्याच्यासाठी थोडंसं एक लॉजिक वेगळं काय असतं, एक ऍरे बनवायचा, ज्याला आपण टेम्पररी नाव देऊया फॉर्म डेटा. ओके. आणि हा काय करेल, दुसरा फॉर्म डेटा सेट करेल. आता याला सेट करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी काय करणार मी, यूज स्टेट वापरणार, फंक्शन जसं ऍज इट इज आपण वापरत होतो. बट इथे ऍरे वापरल्यामुळे काय करतो, कन्सिडरेशन मध्ये मी ऍरे वापरतोय आता. सो कर्ली ब्रॅकेट मध्ये मी काय करेल, त्याला मल्टिपल टाईपचा डाटा स्टोअर करेल, जसं की नेम कोलन सिंगल कोट्स डबल कोट्स, तुम्हाला जे पाहिजे असेल ते. सिमिलरली मला त्याचा नेमच्या नंतर काय होतं आपल्याकडे, ईमेल होता. सो ईमेल कोलन सिंगल कोट्स, अगेन पासवर्ड्स, सो पासवर्ड कोलन, त्यानंतर लास्ट मध्ये आपल्याकडे आहे त्याचा मोबाईल, सो मोबाईल, माझा इथे तो मोबाईल. ठीक आहे. रिॲक्ट JS चं बेनिफिट आहे, तसं नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते जास्तीत जास्त टाइम, तर तुम्ही सेमीकोलन जो आहे तो ऑप्शनली दिला तर चालतो, नाही दिला तरी चालतो, बट सवय चांगली आहे ती देण्याची, राहू द्या, काही प्रॉब्लेम नको यायला पुन्हा. नंतर मला काय करायचंय, एक हँडल करायचा डाटा, त्या सगळ्याला काय करायचं, डाटा हँडल करायला लावायचा. जसं आपण डाटा एडिट करूयात, तर तो डाटा ह्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर पण व्हायला पाहिजे, कारण हाच डाटा मला काय करायचा आहे, पुढे पास करायचा आहे एक्झिक्युशन साठी. सो कॉन्स्ट व्हेरिएबल टाईप वापरतो मी, पुन्हा हँडल वापरतोय मुद्दामून चेंज नावाचं, एक फंक्शन बनवतोय मी, ऍरे फंक्शन, की ज्याला मी काय करेल, एक पास करेल, इव्हेंट पास करतोय मी इन शॉर्ट. आणि ह्या इव्हेंट मध्ये मी काय करतोय, डाटा त्याला स्टोअर करायला सांगतोय. कसा स्टोअर करायचा आहे, कॉन्स्ट कर्ली ब्रॅकेट नेम कॉमा व्हॅल्यू. आता नेम काय माझा, हे व्हॅल्यूज आहेत, हे की द्या. या कीज वरती काय होतंय, माझा डाटा स्टोअर होणार आहे, आणि ती व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू त्याच्या त्या व्हॅल्यू मध्ये ती स्टोअर होणार, त्या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. आणि याच्यात काय करतोय मी, डॉट टार्गेट म्हणतोय. ठीक आहे. आता हा डॉट टार्गेट म्हणजे काय, की प्रत्येक व्हेरिएबलचा ऍज इट इज नाव उचलायचं त्याने, आणि त्याला असाइन केलेली व्हॅल्यू त्या टार्गेट मध्ये सेट करायची, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आणि हा काय करेल, एक सेट फॉर्म डेटा नावाचा आपला जर काही डाटा आहे तो डाटा स्टोअर करेल, जसं की प्रिव्हियस डाटा माझा काय हवा होता तो. ठीक आहे. त्याच्यानंतर तो प्रीव्ह डेटा मी ऍड करतोय, प्रीव्ह, आणि कर्ली ब्रॅकेट सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी त्याला नेम पास करतोय, कोलन सेट केलेली व्हॅल्यू. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट, त्याच्यानंतर ब्रॅकेट, आणि हा ब्रॅकेट मेन ब्रॅकेटचा क्लोज झाला. त्याला सेपरेट सेपरेट लाईनला पण लिहू शकतो मी, कन्फ्युजन होत असेल तर. सॉरी. यस. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वर्किंग साठी प्रॉपर डाटा मिळतोय, हे आपण याच्यावरून ठरवून घेऊ.
बरं इथपर्यंत काय झालं, फक्त व्हॅल्यू सेट करणं झालं त्या व्हेरिएबल्स मध्ये, त्या टेक्स्ट बॉक्सेसच्या व्हॅल्यूज त्या व्हेरिएबल मध्ये सेट झाल्या. मग आता सेट झाल्याच्या नंतर डाटा मला काय करायचा आहे, हा व्हेरिएबल थ्रू बॅकग्राऊंडला तो सेट पण करायचा. ठीक आहे. मग डाटा सेट करण्यासाठी मी काय करेल, कॉन्स्टंट टाईप वापरेल एक फंक्शन, जसं की ऑन म्हणल्यापेक्षा हँडल सबमिट, मुद्दाम हँडल सबमिट म्हणतोय. ठीक आहे. मग आता सबमिट केल्यानंतर काय करायचं, कालच्या सारखं असिंक मेथड टार्गेट ओपन करायचं. याला पास करतोय मी ई, स्पेलिंग चुकली एखादी, एसिंक ई बरोबर तर आहे. ठीक आहे. हा कर्ली ब्रॅकेट ओपन करेल. त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये ह्या हँडल सबमिटचा डाटा मला सेट करायचा. जसं की पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं मी, प्रिव्हेंट डिफॉल्ट म्हणजे रिफ्रेश वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या त्यांना काय करायच्या, हँडल करायचे. रिफ्रेश केल्यावर डाटा सबमिट करायचा नाही, पुन्हा पुन्हा डाटा सबमिट होऊ द्यायचा नाही. त्यानंतर मी त्याला ट्राय कॅच मध्ये ऍड करतो, म्हणजे इन केस जर काही एरर आला तर तो एरर हँडल व्हायला पाहिजे. आणि तो एरर कन्सोल डॉट एरर म्हणून लॉक करणार, जसं की एरर ऑकर. ठीक आहे. आता ह्या ट्राय मध्ये मला माझा लॉजिक बिल्ड करायचं. जसं की काल आपण एक रिस्पॉन्स वापरला, रिस्पॉन्स केल्यानंतर एक डेटा वापरला होता डेटा वगैरे घेण्यासाठी. आणि सिम्पली काय होतं, डाटा आपण पाठवून, म्हणजे इथे फक्त कालच्या सेशन मध्ये डाटा फक्त फेच करत होतो. फेच करणं म्हणजे आपली मेथड टाईप होती गेट टाईप. आता पोस्ट करतोय तर मला इथे प्रॉपर वे मध्ये सगळं सांगावं लागणार आहे. जसं की मला पहिल्यांदा एक रिस्पॉन्स क्रिएट करायचा आहे किंवा मिळवायचा आहे पहिल्यांदा. ठीक आहे. कुठून मिळवायचा आहे, तर तो फेच करताना आपल्याला ते URL तिथे पास करायचा आहे. ठीक आहे. आणि URL तुमचा पूर्ण तुम्हाला पास करायचा आहे. कोणता मला URL येतो, आपण जो आता घेतला होता क्रिएट करताना, तो पूर्ण URL तुम्हाला घ्यायचा आहे. कारण ह्याच URL वरती मला सक्सेस मेसेज आला होता ना डाटा स्टोअर करायला, तर तो उचलला मी, ऍज इट इज इथे बॉक्स मध्ये इन्व्हर्टेड कॉमर्सच्या मध्ये पास केला. इथे आता सेकंड पॅरामीटर माझं ऍड होणार. कालच्या सेशन मध्ये आपण सेकंड पॅरामीटर त्याला ऍड केलं नव्हतं. आता इथे मी काय करेल, त्याला सेकंड पॅरामीटर ऍड करेल मेथड टाईप मध्ये. ठीक आहे. कारण इथे मला काय लागणार आहे, मेथड लागणार आहे पोस्ट, महत्वाचा टाईप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मला लागणार आहे हेडर्स. ठीक आहे. हेडर टाईप मध्ये जसं की कंटेंट टाईप काय असेल माझा, तो जेसन असणार आहे. ठीक आहे. आणि हा कर्ली ब्रॅकेट इथे क्लोज झाला. त्याच्यानंतर माझी बॉडी टाईप असेल आणि तो डाटा असणार माझा फॉर्म डेटा. फॉर्म डेटा म्हणजे आपण जो वरती वापरतोय हा फॉर्म डेटा. तो इथे त्याला मी काय केला, स्ट्रिंगीफाय म्हणून, ही जेसनची मेथड आहे ती इनबिल्ड आहे. तुम्ही जी वापरताय सध्या ही जेसन मेथड, ही जेसन मेथड किंवा क्लास ऑब्जेक्ट जो आहे तो इनबिल्ट आहे रिॲक्टचा. त्याच्यामध्ये काय होतंय, स्ट्रिंगीफाय होतंय. स्ट्रिंगीफाय म्हणजे आपण जो इव्हेंट जनरेट केला होता तो अशा पद्धतीचा होता. तो काय करेल, जेव्हा स्ट्रिंगीफाय म्हणेल तर नेम आणि म्हणजे की आणि व्हॅल्यू हे ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय होतील, सेपरेट होतील त्या स्ट्रिंगीफाय मुळे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, एक प्रकारे तो डिनॉर्मलाइज होईल किंवा डिसिरियलाइज होईल. अशा प्रॉपर वे मध्ये त्याला तो एक्स्ट्रॅक्ट करेल डाटा. ठीक आहे. आता याच्यात अजून एक गोष्ट, इथपर्यंत गोष्ट म्हणजे काय झाली, की फक्त मी एक रिस्पॉन्स जनरेट करून घेतला की बाबा काहीतरी मला डाटा मिळतोय. ठीक आहे. आता मी ते काय करणार त्याला, की बाबा जर माझा रिस्पॉन्स हा ओके आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मी ते चेक करतो बाबा की इफ एल्स वगैरे, तो आपल्याला काय लॉजिक लावायचं असेल ते. जसं की बाबा इफ ओके जर येत असेल तर काय आपण टेम्पररी मेसेज घेऊया ब्राउझर मध्ये, जसं की कन्सोल डॉट लॉग टेम्पररी, किंवा डेटा सबमिटेड. ठीक आहे. आता तो क्रिएट झाला नाही झाला तो नंतरचा भाग. ठीक आहे. पण आपण पहिल्यांदा तिकडनं रिस्पॉन्स, आपल्याला काही पण एरर जरी झाला तर तो रिस्पॉन्सच आहे बेसिकली माझ्यासाठी. 200च्या दरम्यान काहीतरी मला तिकडं रिटर्न येणारच. ठीक आहे. ते चेक करू आपण. इथं स्टेटस कोड आहे बघा, दिसतंय 200, तर हा ओकेचा आहे. ठीक आहे. आणि मागच्या सेशन्स मध्ये आपल्याला एरर थ्रू होत होता, तो काय होता, तो 500 होता. ठीक आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला 200 ओकेचा येणारच आहे. सो डाटा आपला काय होईल, परमनंट तिथे स्टोअर होतोय. ठीक आहे. सो ओके आल्याच्या नंतर आपण पाहिजे तर मेसेज चेंज करू, पण पहिले बघून घेऊया डाटा आपल्याला मिळतोय का. आणि मिळाल्याच्या नंतर काय करू, आपला जो डेटा आहे फॉर्म डेटा, तो काय करू, सरळ सरळ पहिल्यांदा लगेच त्याला क्लिअर करून टाकू.
क्लिअर करू इन द सेन्स आपण जो काही व्हॅल्यू त्याच्यात सेट केलेल्या आहेत त्या बॉक्सेस मध्ये त्या व्हेरिएबल्स मध्ये ते नेम सगळं चेंज करून टाकू. नेम, त्यानंतर ईमेल, त्यानंतर मोबाईल, त्यानंतर पासवर्ड, सगळं काय केलं मी इथे एम्प्टी केलं. हे ऑप्शनली केलं तरी चालतं, नाही केलं तर पण कसे प्रॅक्टिस राहू द्यायचं. डाटा ओव्हरराईड नको व्हायला, कुठे प्रॉब्लेम जायला नको म्हणून. ठीक आहे. आणि लास्ट मध्ये आपला एल्सचा पार्ट. सो एल्स मध्ये मी काय करतोय, जर रिस्पॉन्स ओके नसेल तर काहीतरी मला त्याने एरर थ्रो करायचा. पण एरर थ्रो तो होतोच आहे, पण मी काय करतो त्याला टेम्पररी कन्सोलला लॉक करतो. कन्सोल डॉट लॉक नॉट सबमिटेड. ठीक आहे. असं आपण काहीतरी सेव्ह केलं. बरं, एवढं सेव्ह केलं, हे सगळं काय केलं आपण आतापर्यंत, फक्त आणि फक्त डाटा स्टोअर करण्याची प्रोसेस आहे. ऍक्च्युली आपण युजरला काही दाखवलंच नाही, फ्रंट एंडला काहीच घेतलेलं नाही. आता फ्रंट एंडला जर मला ऍड करायचं असेल तर मी काय करेल, मला इथं पहिल्यांदा ते रिटर्न करावं लागेल. ठीक आहे. आता रिटर्न करताना मी काय करतोय, एक ड्यू टॅग रिटर्न करतोय पहिल्यांदा, आणि ह्या ड्यू टॅग मध्ये माझा फॉर्म क्रिएट करतोय. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक H3 घेतो टेम्पररी, आणि तिथे लिहितोय स्टुडंट इन्फो फॉर्म. म्हणजे परत दिसला पाहिजे बघा की तो स्टुडंटचं इन्फॉर्मेशन फॉर्म आपण क्रिएट केला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फॉर्म क्रिएट होईल जो की काय करेल, हँडल सबमिट नावाचं फंक्शन जे आहे आपण आता जे बनवलंय ते फंक्शन काय करेल, इव्हॅल्युएट करेल किंवा एक्झिक्यूट करेल. कधी, जेव्हा मी सबमिट बटनला टॅप करेल. ठीक आहे. आता त्याच्यात प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. जसं की मला लेबल पाहिजे. ठीक आहे. आता इथे लेबल लिहितोय मी. त्या लेबल मध्ये मी टेम्पररी लिहिलं की बाबा मला नेम पाहिजे होतं, मी नेम घेतला. त्याचप्रमाणे हा नेम कोणासाठी असेल तर मी ते पण लिहितो. जसं की हा नेम जो आहे तो सेल्फ क्लोजिंग असणार आहे. इनपुट टाईप टेक्स्ट असणार आहे. त्यानंतर नेम प्रॉपर्टी जी आहे त्याची ती असणार माझी नेम ऍज युजल. त्यानंतर व्हॅल्यू, इथे मला काय करायचं, व्हॅल्यू हा डाटा डायनेमिक सेट होणार आहे, त्यामुळे तो डायनेमिक सेट करेल मी त्याला फॉर्म डेटा डॉट नेम प्रॉपर्टीचा. आणि ऑन चेंज इव्हेंट जो आहे तो काय करेल, ऑन चेंज इव्हेंट साठी हँडल चेंज म्हणून इव्हेंट मी ट्रिगर करतो. ठीक आहे. सिमिलरली मला दुसरे पण लागतील. ओके. सो मी याला सिम्पली कॉपी करतो, कॉपी पेस्ट. ठीक आहे. आता हा कॉपी झाला. आता दुसरा कोणासाठी असेल माझा, हा ईमेल साठी असेल. ठीक आहे. तर टाईप ईमेल घ्या, टाईप टेक्स्ट घ्या, चॉईस तुमची आहे. फक्त इथे प्रॉपर नेम द्या, कारण आपल्याला काय करायचंय, ह्या व्हेरिएबल मध्ये आपण जे नाव वापरले तेच काय करायचे, तिथे आयडी म्हणून सेट करायचे, नेम म्हणून सेट करायचे. नेम, ईमेल आणि चेंज. सिमिलरली पासवर्ड साठी घेऊयात. पासवर्ड टेम्पररी आपण दिसून देऊ युजरला, दाखवू सध्या. नसेल दाखवायचा तर तुम्ही इनपुट टाईप पासवर्ड सेट करू शकता, म्हणजे तो डाटा युजरला दिसणार नाही या पद्धतीने. इनपुट टाईप पासवर्डच घेतो मी सुद्धा मुद्दामून, त्याचा नेम पासवर्ड घेतला आणि ईमेल म्हणून सेट केला. सिमिलरली दुसरा वापरतोय लास्ट मधला आपला तर मोबाईल. मोबाईल इनपुट टाईप टेक्स्ट, मोबाईल आणि मोबाईल. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी एक बटन असणार माझ्याकडे, बटन, त्याचा टाईप असणार सबमिट. त्याच्यानंतर त्या बटनच्या सबमिटला आपण नाव देऊया सब. ठीक आहे. आता हा HTML फॉर्म मी क्रिएट केलाय, आता हा युजरला दिसणार. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी डाटा रेंडर करायचा आहे मला, सो एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप्लिकेशनचं नाव, जसं की ऍड स्टोर. आता सगळं माझं डिप्लॉय झालं, डेव्हलप झालंय. आता याला काय करून राऊट करून घेऊ. आता कालचा जो पार्ट होता ऍप्लिकेशन मध्ये, तो ऍप्लिकेशन मधून मी थोडासा आता काय करतो, बाहेर काढतो, कारण माझ्याकडे index.js जी आहे ती काय लोड करते, app.js लोड करते. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवून देतो पाहिजे तर. याला परत एकदा इनकम स्टार्ट करतो. काय एरर आला, सॉरी, डेमो मध्ये मला स्विच व्हावं लागेल पहिल्यांदा.
मग चालू करावं लागेल ते. ठीक आहे. मी पूर्ण प्रोजेक्टचं URL कॉपी केला, क्रोम मध्ये आलो, क्रोम मध्ये बाजूच्या टॅब मध्ये याला पेस्ट केलं. 3000 वाला जो आहे माझा तो आहे याचा रिॲक्ट जेएसचा आणि 8080 वाला स्प्रिंग बूटचा आहे. ठीक आहे. सो रिॲक्ट ऍप मध्ये आलो मी, तर तुम्हाला जो दिसतोय डाटा तो काय युजरचा आहे. ऍप्लिकेशन मधनं लोड होतो. कोणता? हा बघा, हा वाला या इथे दिसतंय. index.js मध्ये ऍप म्हणून दिसतोय, इथं लोड होतोय. मी याला जर कमेंट केलं, सेव्ह केलं, इकडे काहीच दिसणार नाही बघा थोड्या वेळात. झालंय का नाही? झालं. दिसतंय? इथून डाटा रिमूव्ह झाला. आता मला काय करायचंय, तो डाटा लोड करायचा आहे. माझं कोणतं ऍप्लिकेशन दाखवायचंय मला? हे ऍड स्टूड वाला. सो मी ते त्याला ऍड स्टूड म्हणून लोड करतो. तर ऑब्विस आहे मला इथे इम्पोर्ट पण करावं लागतं, हे पण लक्षात. हे इम्पोर्ट करावं लागेल. दिसतोय फॉर्म तुम्हाला? आता मी इथे डिझाईनिंग कडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. मी डिझाईन कशी बनवली असेल टेम्पररी, हवं तर मी लाईन बाय लाईन त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. प्रत्येक टॅग झाल्याच्या नंतर एक ब्रेक टॅग वापरतो, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसल्यासारखं होईल. दुसरं काय? हे बघा, एका खाली एक आलं. ठीक आहे. गॅप द्यायचा असेल तुम्ही गॅपही देऊ शकता. मार्जिन, डिझाईन स्टाईल, CSS वगैरे जे तुम्हाला वापरायचे, तुम्ही सिम्पली बुटस्ट्रॅपचा क्लासेस वगैरे पण त्याच्यात अटॅच करू शकता. ठीक आहे. आता डाटा सबमिट करायचा. तर बघूया आता डाटा होतोय की नाही सगळा सबमिट. आणि मला काय करतो, ब्राउझरला इन्स्पेक्ट एलिमेंट चालू करून ठेवतो, म्हणजे आपल्याला सगळं आपलं ऍप्लिकेशन प्रॉपरली वर्क करते की नाही ते दिसून जाईल. मोठं करूया त्याला 100%. ठीक आहे. आणि ते कन्सोलला आपण बघायचं सगळं. आता कन्सोलला डाटा स्टोअर करताना मी काय करतो, अश्विनी जी म्हणून एक डाटा क्रिएट करतो. ईमेल आयडी जसं की ashwar@gmail.com. पासवर्ड मी घेतला 12345678 आणि मोबाईल नंबर घेतला 1234554321 असं काहीतरी. आता इव्हेंट जनरेट होतोय, ट्रिगर होतोय बरोबर, तर त्यासाठी पहिल्यांदा एकदा कोड चेक करून घ्या. URL कोणता हिट होतोय माझा? API/stud/save, म्हणजे एंड पॉइंट बरोबर चाललाय. मेथड टाईप माझी पोस्ट आहे, कारण मी तर मेथड पोस्ट म्हणतोय, तर माझा फॉर्म पण सबमिट व्हायला तर पोस्टच होईल. त्यामध्ये मला पोस्ट ऍक्शन वापरावी लागते की नाही लागते ते पण एकदा चेक करू आपण मेथड टाईप मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन टाईप मध्ये मला काय वापरतो मी, कंटेंट टाईप application/json. बॉडी मधनं त्याला मी पिक करतोय आणि स्ट्रिंगी फॉर्म मध्ये त्याला टाईप करतोय, स्ट्रिंग जनरेट करतोय जेसनची. वेल फॉर्म जेसन आपण त्याला म्हणतो. सगळं सबमिट झाल्याच्या नंतर माझा रिझल्ट स्टोर होईल रेस्ट मध्ये, रिस्पॉन्स मध्ये. ह्या एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर काहीतरी रिस्पॉन्स मला मिळेल. जर तो रिस्पॉन्स मला ओके मिळाला, याचा अर्थ डाटा स्टोअर झाला. आणि डाटा स्टोअर झाला, मी काय करेल मग माझ्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू क्लिअर करेल. आणि जर ओके मेसेज नाही आला, म्हणजे 200 नाही आला, तर दुसरा काहीतरी वेगळा येईल. तर ते काय असेल इथे मी त्याला सांगेन. एरर दिला बा की सबमिट नॉट सबमिटेड किंवा अजून काही वेगळं. मी इथे एरर पण थ्रो करू शकतो, काय एरर येईल. कारण ऑब्व्हियसली जर माझ्याकडे नॉट ओके, म्हणजे ओके नसेल तर ओके व्यतिरिक्त काही पण असू शकतं. तो 404 असेल, URL किंवा रिसोर्स नॉट फाउंड, किंवा माझ्याकडे तो 5500चा एरर देऊ शकतो. अनऑथराइज्ड युजर 405 चा देऊ शकतो, 404 चा देऊ शकतो, 502 चा एरर पण असू शकतो. एररची खूप सारी आहे. पण आपण त्याला जे सिम्प्लिफाईड केलं की बाबा नॉट सबमिटेड काही. ठीक आहे. ओके असेल तर मला माहिती आहे 200 आहे, बट नसेल तर काय ते आपल्याला समजून घेऊ आपण टेम्पर. आता त्याला सबमिट करू या फॉर्मला. बघा, मी URL वापरतोय आणि बॅकग्राऊंडला काय स्टोअर केलंय मी, वेब API, आणि समोर काय वापरतोय, रिया. आता API कोणत्या टेक्नॉलॉजीचा मला काही घेणं देणं नाही तसं. तो नॉर्मल वेब API. एंड पॉइंट कोणत्याही टेक्नॉलॉजीची असू शकतात. ठीक आहे. जस्ट ट्राय टू सबमिट द डेटा. बघा, लगेचच मला मेसेज काय मिळाला, डेटा सबमिटेड, म्हणजे मला रिस्पॉन्स प्रॉपर मिळाला. नेटवर्क मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्ही चेक करा. हे बघा, डाटा सेव्ह झालाय माझा आणि रिस्पॉन्स काय मिळालाय मला, ओके. ठीक आहे. तो डाटा मला इथे प्रॉपर मिळतोय. जस्ट चेक करून घेऊया, आपण जो डाटा टाकला होता अश्विनी नावाने, तो डाटा आलाय का. जस्ट मी फक्त माझा ब्राउझर जो आहे
तो रिफ्रेश करतोय बाजूच्या साईडला बघा, फ्रंट एंडला माझा डाटा दिसतोय. आता असं नाही की मी काहीतरी वेगळं वापरतोय, डाटाबेस मध्ये पण व्हॅल्यू असणार आहे. मी वर्क बेंच स्टार्ट करतो माझं, तुम्हाला कळेल वर्क बेंच मध्ये पण डाटा आहे की नाही. MySQL ला हँडल करण्यासाठी वर्क बेंच वापरतोय, बाकी काहीच नाही करत आहे मी. ठीक आहे. यूज स्टुडंट एक्झिक्यूट करतोय, प्रॉपर एक्झिक्यूट हो बाबा. हा, आणि यूज एक्झिक्युशन स्टुडंट. ashur@gmail.com, मोबाईल नंबर, युजरचं नाव आणि पासवर्ड. ठीक आहे. चला अजून एक नवीन रेकॉर्ड ऍड करून बघूया आपण. ठीक आहे, याला मी क्लिअर करतो इथे. इथला पण कन्सोल मी क्लिअर करतो. आता नेटवर्क प्रॉपर्टी मध्येच राहतो बघा. ठीक आहे, त्याला काहीतरी नवीन डाटा देऊया आपण. जसं की मी अमोल गायकवाड पूर्ण टाकलं होतं, तर ठीक आहे अमोल गायकवाडचं नको टाकायला काही. नंदा जी असं टाकायचं काहीतरी, किंवा नंदा पी. ठीक आहे. ईमेल nanda@yahoo.com, पासवर्ड pass@123 स्मॉल मध्ये पास आहे, आणि मोबाईल नंबर सपोज मी 999 आणि 4x7 असं वापरलं काहीतरी. ठीक आहे, त्याला सबमिट करूया. येस, डाटा सबमिट झाला, क्लिअर डाटा स्टोअर झालाय माझा, मला काहीच प्रॉब्लेम नाही गेला त्याच्यासाठी. आणि डेटाबेस मध्ये मी आता बाजूला दुसऱ्या टॅब मध्ये चेक करतोय रेकॉर्ड येतोय का. येस, रेकॉर्ड आला. आणि बट ऑब्वियस माझ्या डेटाबेस मध्ये पण तो रेकॉर्ड मला मिळणारच, काहीच प्रॉब्लेम नाही. सर येस, सर आपण एपीआय क्रिएट पण करू शकतो ना, म्हणजे तुम्ही पोस्टमॅन थ्रू जे केलंय, फेच केलाय डेटा, राईट आहे, तर जनरेट पण करू शकतो ना आपण एपीआय. हो हो हो, एपीआय जनरेट करू शकतो. त्यासाठीच आपण काय केलंय, स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन मध्ये एपीआय कंट्रोलर्स क्रिएट केले. हे बघा, जे तुम्हाला दिसतंय ना सगळं स्क्रीनवरती, हा रेस्ट एपीआय कंट्रोलर आहे माझा. आणि हा कंट्रोलरच काय करतोय, एपीआय क्रिएट करतो. लक्षात आलं मी काय सांगतोय. आणि तीच फेच केली आहे ना आपण. येस येस येस, हेच URL तिकडे काय केले, एक्झिक्यूट केले. डाटा मिळवण्यासाठी गेट मॅपिंग वाला हा वापरला सुरुवातीचा, हा, आणि डाटा सेव्ह करण्यासाठी हा वापर. ओके, ठीक आहे सर. येस. ठीक आहे, आय होप की यामध्ये पण काही अडचण नसावी कोणाला. आता असेल तर प्लीज कन्फर्म करा, म्हणजे आपण त्यावरती थोडं डिस्कस करू शकतो. कोणाला काही इश्यूज असतील तर प्लीज विचारा. तर एकदा ओव्हरव्ह्यू करणार आहे ना पूर्ण ऍप्लिकेशन, म्हणजे बॅक एंड, फ्रंट एंड आणि हे वाला. ठीक आहे, म्हणजे आताच करायचंय की काही दिवसानंतर पुढच्या काही सेशन्स मध्ये, मला हे कळू द्या पहिले. आता जरी म्हणजे एक्झॅक्टली ओव्हरव्ह्यू होऊन जाईल. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. सर लास्टलाच घेऊया, म्हणजे ओव्हरव्ह्यू होऊन जाईल ना की आतापर्यंत काय काय झालं आपलं. हा, ते तर करता येईलच, काही विषय नाहीये. तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही कसं त्याला बघता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. कुणीतरी हँड रेज केला होता कदाचित क्वेश्चन साठी, मेसेज पडलाय, आणि तुम्ही कोड शेअर करणार आहात का. ठीक आहे, मी कोड शेअर करेल ना ड्राईव्हला, काही हरकत नाही. ड्राईव्ह वरती फोल्डर शेअर केले, तुम्ही चॅट्स मध्ये जर गेलात किंवा ग्रुप्सच्या अबाउट मध्ये किंवा डिटेल्स मध्ये जर गेलात, तर तुम्हाला तिथे लिंक्स दिसतील शेअर केलेल्या सगळ्या, ते मिळून जातील. आणि सर हा जो तुम्ही प्रोजेक्ट बनवलाय तो गिटहब वर आहे का अवेलेबल, म्हणजे आम्ही तिथून क्लोन करून अजून देऊ तरी नाही शकतो. केलेला मी पाहिजे तर फुल मी पाहिजे तर शेअर करेल ना. करा ना जिथं सर, म्हणजे कसं मॉड्यूल वाईज मॉड्यूल नाही का, आम्ही सुद्धा क्लोन करू शकतो. जर काही एरर असेल तर मग तुम्हाला सांगू शकतो. नक्की चालेल ना, काहीच हरकत नाही. मी जी टेबल रिपॉझिटरीला पण अपलोड करून ठेवते, नो वरीज. चालेल, आणि आयडी शेअर करा सर व्हॉट्सअप. येस शुअर. ओके, थँक्यू सर. ओके, मला अजून काय विचारायचं होतं तुम्हाला. हा, ठीक सर आहे. आपण ह्या ऍप्लिकेशन मध्ये काही सॉरी यार,
काही इथपर्यंत ऐकायला आलं आपण ह्या ऍप्लिकेशन मध्ये काही त्या पुढे काहीच ऐकायला आलं नाही मला. अपग्रेड अपग्रेड करू शकतो का म्हणजे अजून काही नवीन फीचर किंवा अजून काही? शकतो ना. तर जसं मी आता बघायला जर गेलात ना तुम्ही तर रिॲक्टचं ऍप्लिकेशन किती सिम्प्लिफाईड आहे बघा. याच्यात असं काही विशेष वाटत नाहीये मला बघायला जर गेलं. ठीक आहे. मला काय करायचंय ह्या ऍप्लिकेशन वापरताना मला बुटस्ट्रॅपचा यूज करायचा आहे किंवा टेलविंड सीएसएस म्हणून आहे ते वापरायचंय. ओके. त्यानंतर मला डेटा प्रॉपरली काय म्हणतात त्याला दिसावा. आता हे ऍप्लिकेशन जे तुम्ही बघतायत ना बॅकग्राऊंडला दुसरीकडे हे आम्ही याच्यात बनवलं होतं सिम्पली कशामध्ये स्प्रिंग बूट मध्ये क्रड मध्ये. ठीक आहे. मी आता तुम्हाला दाखवतो बॅकग्राऊंडला हे बघा इथून सेम आहे. रजिस्टर्ड स्टुडंट, लिस्ट स्टुडंट, डाटा एडिट करायचा असेल तर इथे तुम्हाला एडिट करता येतं बघा. सेम कॉन्सेप्ट आहे. जसं मी इथे एडिटला टाईप केलं तर बरोबर तो काय करतो डाटा एडिटला घेऊन येतो. डाटा एडिटला घेऊन आला की जो डाटा तुम्हाला एडिट करायचा आहे तुम्ही तो एडिट करा. अपडेट म्हणा ऑटोमॅटिकली अपडेट होतो आणि मी पुन्हा वापस माझ्या लिस्टला येतो. उदाहरण म्हणून आता माझा मोबाईल नंबर आहे बघा लास्ट मध्ये 866. मी याला एडिटला जातो 866 च्या जागी मी 877 टाका आणि अपडेट म्हणतो लगेच तो रिफ्लेक्ट पण होतो. म्हणजे तुम्ही हे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये करू शकता फास्ट ट्राय. बरं मी काय केलं स्क्रीन्स बनवल्या. आता मल्टिपल स्क्रीन झाल्या ना मी एडिटला टॅप केलं तर माझं URL बदलला. URL बदललं म्हणजे माझ्याकडे कॉम्पोनंट लोड झालं. कॉम्पोनंट लोड झाला म्हणजे माझ्याकडे स्क्रीन पण बदलला. जरी त्याला वेळ नाही लागला लोड करायला ती गोष्ट वेगळी आहे. बट मला तो द्यावा तर लागला स्क्रीन तर बदलावा लागेल. पण स्क्रीन न बदलता मी काय करू शकतो त्याला मॉडेल्स वापरू शकतो. मॉडेल्स वेगळा मॉडेल वेगळा मॉडेल्स वेगळा. बुटस्ट्रॅप मध्ये बघा एक कॉन्सेप्ट आहे मी त्याला दाखवतो तुम्हाला की बुटस्ट्रॅप मध्ये डॉक्स मध्ये जर तुम्ही बुटस्ट्रॅपचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला खूप छान छान गोष्टी दिली बरं त्याच्यात. बेसिकच त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत बट त्या खूप साऱ्या दिसतात. हे बघा हा मॉडेल आहे. एक ओपन असणारा असा एक टेम्पररी बॉक्स तुम्ही ओपन करू शकता हा वाला विदाउट चेंजिंग युअर स्क्रीन्स. यामध्ये तुम्ही जो डाटा अपडेट करायचा आहे तो डाटा लोड करून घ्या. इथेच तुम्हाला सेव्ह चेंजेस किंवा सेव्ह अपडेट नावाचे बटन वापरा. इथे तुम्ही तुमचे इन्फॉर्मेशन अपडेट करा त्याची. याला क्लोज म्हणलं की तो त्याला क्लोज करून सोडून दे. डिलीट करताना जसं एखादा बघा उदाहरण म्हणून डेमो युजर जो आहे माझा मी याला टॅप करतोय डिलीटला तो डायरेक्ट डिलीट झाला. बट जर मी असं केलं बाबा की आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस असं काहीतरी पण मी कन्फर्मेशन देईल त्याला बाबा येस डिलीट डिलीट म्हणल्यानंतरच तो डिलीट करेल त्याला. मग मेसेज देईल येस डिलीटेड असं काहीतरी. मी असं काहीतरी छान अजून इंटरॅक्टिव्ह त्याला बनवू शकतो का असं तुम्ही त्याच्यात सेट करू शकता. तुमच्या ऍप्लिकेशनला इथे तुम्ही नॅव बार्स वगैरे वापरू शकता. न्याव आणि नॅव बार्स मेनूज वगैरे जो आपण म्हणतो. त्याच्यानंतर डाटा मल्टिपल टाईप म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड असतील तुमच्याकडे मोर दॅन 100 मोर दॅन 1000 10,000 रेकॉर्ड असतील तर तुम्ही पेजिनेशनची कॉन्सेप्ट वापरू शकता. तुम्ही बघत असाल बऱ्याचदा ऍप्लिकेशन मध्ये नंबर ऑफ लाईन जास्त असतील तुमच्या तर त्या पुढच्या पेजला ऍड होतात पेजेस पण ऍड होतात पुढे. तुम्ही हे पेजिनेशनचा कॉन्सेप्ट पण तिथे वापरू शकता. पर पेज किती डाटा दाखवायचा आहे पर पेजिनेशन साठी 10 20 50 रेकॉर्ड दाखवायचे तुम्ही ते करू शकता. प्रोग्रेसेस आहेत तुमच्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करताना आपण सिम्पली काय केलंय 4च फील्ड वापरल्या होत्या. पण 4 फील्डच्या ऐवजी तुम्ही पाहिजे तेवढा डाटा घेऊ शकता आणि तो पण प्रोग्रेस वाईज स्टोअर करू शकता. किती डाटा स्टोअर झाला विद्यार्थ्याचा 50% 25% 40% 80% 100%. याला पण वेगवेगळ्या पद्धतीने लोडर म्हणून वापरता येईल तुम्हाला अॅनिमेशन टाईप नंबर टाईप प्रोसेस खूप वेगवेगळ्या आहेत. जेवढं छान बनवता येईल तेवढं तुम्ही छान बनवू शकता. बघा स्पिनर्स जे तुम्हाला म्हटलं तुम्ही आता डाटा लोड होतोय बाबा लोडिंग म्हणून तुम्ही दाखवू शकता याला. नवीन आलेलं आहे बुटस्ट्रॅप 4च्या नंतर हा टोस्ट इथे म्हणजे हा अलर्ट मेसेजेस आहे दुसरं काही नाही. असे मेसेजेस दाखवले जातात. असं काही नवीन नाही यामध्ये. हे बघा. थोड्या वेळात ऑटोमॅटिक डिसअपिअर होतात. काही डिसअपिअर होतात काही तुम्हाला स्वतः क्लोज करावे लागतात. एवढाच फरक आहे. आणि टूल टिप जसं एखाद्या बटनवर तुम्ही कर्सर नेलात तर त्याच्यावरती तुम्हाला काही इफेक्ट दाखवायचा आहे काही नाही इथे कर्सर दाखवत बघा हायलाइट होतं बघा लिंक इफेक्ट इथे परत CSS कस्टम टूल टिप दिसतंय. असं अॅनिमेशन तुम्ही काहीतरी छान दाखवू शकता. म्हणजे टूल्स पाहिजे तसे तुम्हाला वापरता येतात. बघायला गेलं तर आता मी फक्त मी बुटस्ट्रॅपचं सांगितलं मी दुसरं तुम्हाला म्हटलं होतं टेलविंडचा पण घेता येतो. टेलविंड CSS
आणि सर ते पाईपलाईन जेन्किन पाईपलाईन वापरतात ते थोडं कसं असेल? पाईपलाईन्स ऑनेस्टली बघायला गेलं तर मला पाईपलाईन बद्दल एवढी काही आयडिया नाही आहे अजून. मी त्याच्यावर तुम्हाला सांगेल वाटल्यास नेक्स्ट सेशन मध्ये त्याचं तुम्हाला आन्सर देतो. हो चालेल का म्हणजे assignment देतात कंपनी थ्रू तर त्यामध्ये तसं हे येतं त्यांचं जेकिंगची पाईपलाईन का म्हणून. नाही मला आयडिया नाही त्याची, मी पहिल्यांदा ऐकतोय ते म्हणून म्हणलं. बरं. इथे इथे सुद्धा बघा तुम्ही जर केलं तर टेलविंड UI मध्ये तर इथे तुम्हाला कॉम्पोनंट्स दिसतील, याचा यूज कसा करायचा, काय करायचं. इथे पण ऍप्लिकेशनचा जवळपास लुक अँड फील सेम. फरक फक्त एवढा आहे की इथे तुम्हाला हा मॉडर्न लुक UI मिळेल, एकदम मॉडर्न टाईप. टेम्पलेट्स कसे वापरायचे काय, सगळ्या गोष्टी फ्री नाही आहेत ऑब्व्हियसली. बूटस्ट्रॅप मध्ये मॅक्झिमम फ्री मध्ये मिळेल तुम्हाला. इथे फ्री सगळ्या गोष्टी फ्री नाही मिळणार तुम्हाला त्या. आता कॉम्पोनंट्स कोणते आहेत तर कॉम्पोनंट्स मध्ये तुम्हाला दिलेले बघा. जसं की स्क्रोल्स सेक्शन्स, फीचर्स, काही प्राइसिंग टॅब्स दिलेले आहेत, कॉम्पोनंट्स दिलेले आहेत आणि पूर्ण डॉक्युमेंटेशन वाचायचं असेल तर इथे डॉक्युमेंटेशन सेम. इन्स्टॉल कसं करायचं नोड मध्ये npm इन्स्टॉल दिस आपण जे वापरतोय ना रिॲक्ट वगैरे npm चा टाईप तो तुम्ही वापरू शकता. सिम्पली याला लिंकिंग पण करता येते. काय म्हणतात आपण href वापरून वगैरे त्याला तुम्ही लिंक करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा टाईप पण वापरतो डायरेक्टली कॉन्स्टंट डिफॉल्ट टेलविंड सीएसएस आणि ते एक्सपोर्ट करता येईल. सिमिलरली मला याच्यात गोष्टी काय काय आहेत तर याच्यामध्ये मला कॉम्पोनंट कसं क्रिएट करायचं ते पण दाखवलेलं आहे रिॲक्ट. हे बघा अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली, युजरचा पर्सनलचा ईमेल आयडी तयार केला, त्याच्यात काय काय वापरलं आणि डायरेक्ट आउटपुट जे असेल ते तुम्हाला HTML रेंडर होतं. खूप छान आहे. त्या गोष्टी इकडे पण आहेत बुटस्ट्रॅप मध्ये सुद्धा. कॉम्पोनंट्स वगैरे क्रिएट करणं इकडे पण आहे सीएस टेलविंड मध्ये. हे दोन UI फ्रेमवर्क जे आहे सध्या CSS फ्रेमवर्क हे मॅक्झिमम वापरले जातात आज. टेलविंड थोडं काही गोष्टी तुम्हाला परचेस कराव्या लागतात. फ्री मध्ये नाहीत सगळ्या गोष्टी, काही गोष्टी फ्री आहेत. नियर अबाउट 60% फ्री आहे, 40% परचेसेस आहेत. ज्या पॅकेज मध्ये मिळतात तुम्हाला, बंडल मध्ये मिळतात त्या. ठीक आहे. बरं आता प्रश्न हा होता की याच्यात अजून काही ऍड करता येईल का आपल्याला, तो हो ऍड करता येईल. ऍड करण्यासाठी मी पहिल्यांदा हायलाइट करून देतो की काय ऍड करायचं. आपण आतापर्यंत वेब एपीआय हँडल करण्यासाठी सिस्टीमचा इनबिल्ट वापरलेला आहे, तो म्हणजे अवेट मेथड टाईप, असिंक्रोनस टाईप अवेट मेथड टाईप. बट सिम्प्लिफाय सांगतो, याने काय होतं अननेसेसरली माझ्या ब्राउझरवरनं सर्व्हर साईडला रिक्वेस्ट जनरेट होत राहतात बरं का. आता तुम्ही म्हणशाल, तुम्ही तर म्हटले असिंक्रोनस, जेव्हा गरज पडेल तेव्हा मान्य आहे. बट इथे काय होतंय, तो जर तिकडे रिस्पॉन्स नाही मिळाला तर तो वेट करत राहतो बराच, थांबत राहतो बराच. म्हणजे माझं काम जे आहे थोडंसं काय होईल, डिले होण्याचे चान्सेस आहेत थोडेफार. ठीक आहे. म्हणून काय केलेलं आहे, तुमचा वेब एपीआय अजून छान पद्धतीने, अजून सोप्या पद्धतीने वापरता यावा म्हणून NPM ने, नोड प्रोग्रामिंगने काय केलेलं आहे, एक ऍक्झिओस नावाचं एक नवीन म्हणजे डेव्हलपर कम्युनिटीने काय केलं, ऍक्झिओस नावाचा टूल सेट केलेला आहे. ऍक्झिओस, तर ऍक्झिओस काय आहे, तर ऍक्झिओस सिम्पल आहे सेम, की एक असा टूल किंवा असा एखादं फीचर म्हणू शकतो, अशी लायब्ररी म्हणू शकतो की जो वेब एपीआय चा डाटा सेंड आणि रिसीव्ह करू शकतो माझ्या माहितीसाठी. ठीक आहे. बट त्या अगोदर मला काय करावं लागेल, त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला इन्स्टॉल करावं लागेल. सो मी एक नवीन काय केला, पॉवरशेल विंडो ओपन केली, CD डेमो म्हणतोय परत एकदा, कारण माझा प्रोजेक्ट डेमो नावाचा आहे आणि यात मला काय करायचं आहे, तो इन्स्टॉल करायचा. तर इन्स्टॉल करण्याची प्रोसेस दाखवून देतो लगेचच. npm i फॉर इन्स्टॉल, और तुम्ही पूर्ण देऊ शकता इन्स्टॉल, तुम्ही दोन्ही वापरू शकता, इन्स्टॉल और आय इज ऍब्रिव्हिएशन फॉर इन्स्टॉल. आणि काय इन्स्टॉल करायचंय मला, तर ऍक्झिओस इन्स्टॉल करायचं. थोडा वेळ लागेल, लागू द्यात. ऍप्लिकेशन मे बी बॅकग्राऊंडला थोडंसं लगेचच हे पण होईल. मीन व्हाईल मी काय करतो, या झालंय ठीक आहे. बॅकग्राऊंडला मी इथे याला क्लोज करतो आणि परत एकदा स्टार्ट करतो. ठीक आहे. एनपीएमचं म्हणजे बिल्डिंग वगैरे तो स्वतः करून घेईल, झाला नाही त्यामुळे तो स्वतः करायला लावतोय मी. आणि ऍड स्टुडंटची जी काही माझी मेथोडॉलॉजी आहे ना, ती ऍड स्टुडंटची मेथोडॉलॉजी मी परत एकदा वापरतोय.
ऍक्झिओसचा वापर करतो. म्हणजे आता ऍक्झिओस लायब्ररी वापरून माझ्याकडे कसं काम करता येईल मला ते मी दाखवतोय. ठीक आहे. सो त्यासाठी मला काय करावं लागेल, पुन्हा एक फाईल बनवतो मी टेम्पररी. फाईलला मी नाव देतोय आता ऍड स्टूड axios.js. मुद्दाम म्हणून axios चा वापर करतोय म्हणून axios म्हणून वापरतोय. ठीक आहे. आता इथे मला पुन्हा सेम कॉन्सेप्ट ला दोन गोष्टी लागतील. जसं की मी इम्पोर्ट रिॲक्ट म्हटलं होतं आणि रिॲक्ट सोबतच मला काय लागणार आहे, यूज स्टेट. सॉरी. सिमिलरली मला अजून काय लागणार, तर मला लागणार आहे आता axios. axios. ठीक आहे. आता axios लागणारच आहे, त्यामुळे मला axios इम्पोर्ट करावंच लागणार आहे. नवीन कसं काही लॉजिक नाही त्यामध्ये. ठीक आहे. माझा मॅक्झिमम पार्ट कुठपर्यंत सेम आहे बघा, सगळीकडे सेम, सगळं सेम आहे. म्हणजे मला तुम्ही जर म्हटलात की बाबा हा पूर्णचे पूर्ण आपण कॉपी करू शकतो का, तर हो, मी याला शेवटपर्यंत कॉपी करून घेतो. एक्सपोर्ट पण कॉपी करतो हवा तर, कारण की ते मला एक्सपोर्ट मध्ये फक्त चेंज करायचं. सॉरी, पूर्णच कॉपी करून घेतो मी. चेंज कुठे होईल मी तुम्हाला सांगतो, फक्त दुसरं काही नाही. ऍडिशनल असं काही वेगळं लॉजिक लिहिलेलं नाहीये मी, फक्त सांगतो की काय चेंजेस करायचे आपल्याला. ऍड स्टुडंट axios. जा. ठीक आहे. आता आपण जिथे वेब एपीआय हँडल करत होतो ना, हा वेब एपीआय हँडल करताना फक्त काय करायचंय, इथे असिंक मेथडच वापरायची. हा वाला. ठीक आहे. पण हा पूर्णपणे चेंज होऊन जातो माझा. ठीक आहे. आता मला इथे हँडल सबमिट असिंक मेथड प्रिव्हेंट ई ट्राय कॉन्स्टंट रिस्पॉन्स अवेट वापरायचा आहे, आणि अवेट मध्ये नुसतं फेच नाही राहणार. आता फेचच्या ऐवजी काय होईल इथे, axios होईल, आणि डॉट वापरून मला मेथड सांगावं लागेल. सॉरी सॉरी. जसं मला पोस्ट करायचा डाटा, तर मी पोस्ट वापरला. ठीक आहे. डाटा पोस्ट करायचा होता, आणि कंटेंट हेडर वगैरे काही सांगण्याची गरज नाही. डायरेक्टली काय करा, सेकंड पॅरामीटर आपलं हे इथलं, हे सेकंड पॅरामीटर आपण इथून चेंज करून डायरेक्टली काय करूया, फॉर्म डेटा म्हणून सांगून देऊया. ठीक आहे. डायरेक्टली एवढंच आहे. झालं का? ऍडिशनल लॉजिक काहीच नाही. आता म्हणजे मला इथे जे लावावं लागलं होतं, लिहावं लागलं होतं, जसं की मेथड टाईप काय असेल, डाटा काय असेल, कंटेंट टाईप काय असेल, त्याच्यानंतर बॉडीला त्याला मला पुन्हा स्ट्रिंगिफाय करावं लागलं, आणि इथे फेच करावं लागलं मुद्दा म्हणून. ठीक आहे. सो सेम कॉन्सेप्ट आहे, फक्त काय झालं, एका सिंगल लाईन मध्ये माझा डाटा चेंज झाला, तो म्हणजे axios.post. आणि मला जर डाटा मिळवायचा असेल तर ऑब्विस आहे, जसं मागच्या वेळेस आपण वापरला होता गेट करण्यासाठी, तिथे काय होईल, axios.get. एवढाच फरक आहे, बाकी काही चेंज होणार नाही. आता मी काय करतो, ऍड स्टुडंट axios ला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. बघूयात डाटा मिळतोय का आपल्याला, ते तर कळेल ऍटलिस्ट. सो index.js मध्ये चेंजेस करतो मी, इथे याला कमेंट करतो आणि इथे याला रन करतो. आता ऑब्विसली मला एरर जाईल याच्यासाठी, कारण त्याला मिळणार नाहीये फाईल, त्याला इम्पोर्ट करावं लागेल मला. पाहूनच टाकतो, नकोच तो एरर ठेवायला छोटे छोटे. ठीक आहे. वॉर्निंग आली तरी वॉर्निंगचा काही इश्यू नाही मला. ठीक आहे. आपल्याला रिलोड केलं मी. हवं तर कन्फर्मेशन साठी मी आपण कोणता फॉर्म वापरतोय ते पण दाखवतो वाटल्यास. इथे फॉर्म हा नॉर्मल आहे. इथे माझा मेथड मध्ये कुठे गेला तो, इथे फॉर्म युजिंग axios. जस्ट चेक करूयात डाटा आपल्याला बरोबर मिळतोय का. axios म्हणजे आपला axios वाला पेज बरोबर लोड झालाय. आता मी ते ऍड करतो युजर, जसं की आकाश एस, akash@rediffmail.com. पासवर्ड टाकला मी 1234. मोबाईल नंबर टाकला मी 8888889999. बघूयात सबमिट होतोय का डाटा. काहीतरी इव्हेंट ट्रिगर झाली असेल, चेक करूया नेटवर्क मध्ये.
डाटा सेट. ठीक आहे. आता चेक करा. हे बघा दोनदा झाला. मला तो पहिल्यांदा दिसला नव्हता म्हणून मी परत एकदा हिट केला म्हणून त्याने काय केलं ते दोनदा झाला. ठीक आहे. आता दोनदा दाखवलंच मुद्दाम बरं का. तुम्ही असा विचार करू नका की दोनदा कसं काय आलं. मी एकदा इथून टॅबला प्रेस केलं, टॅब कीबोर्डचं आणि एंटर बटन प्रेस केलं होतं. त्याच्यानंतर मी त्याला ओपन केला होता कन्सोल मधून नेटवर्क, म्हणून मला तेव्हा डाटा दिसला नव्हता. आता डाटा दिसतोय. कन्फर्मेशन हवा असेल तरी तुम्ही चेंज करतो. आकाशच्या जागी मयूर के, नंतर इथे ईमेल आयडी चेंज करतो जसं की मयूर के, आणि मोबाईल नंबर मध्ये लास्टचे 2 डिजिट फक्त 9999. याला पाहिजे तर क्लिअर करतो. जस्ट सिंगल सबमिट. डाटा क्लिअर झाला आणि आता त्याला रिफ्रेश करून दाखवतो. हे बघा एकदाच आला, कारण तेव्हा मी टॅप करून एंटर करून मग वापस क्लिक केलं म्हणून तो दोनदा आला. तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतोय. परत एकदा क्लिक करून, बाकी काय. आय होप की Axios पण यूज तुम्हाला कळाला असेल. Axios कसा वापरायचा, लायब्ररी कशी यूज करायची. सिम्प्लिफाईड आहे, काही नाही. तुम्हाला Axios नाही कळाला तरी काही हरकत नाही. तुम्ही सिंपल तुमचं ऍप्लिकेशन जसं वापरत होता फेज वापरून तसं वापरू शकता. काही अडचण नाही. येस अविनाश प्लीज. सर आपण अपलोडिंग करू शकतो का, जसं आपण फाईल अपलोड करतो तो वाला ह्याला करता येतं. फाईल अपलोड एखादं करता एक्झाम्पल येतं. दाखवते हा का? करता येतं. सध्या तर नको, आता सध्या कारण ऑलरेडी तो व्हिडिओ होत आलाय. उद्याचं सेशन आपण हवं तर फक्त अपलोडिंग साठी घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण कसं चालेल. करूया की डेटा आपलं जेव्हा आपल्याला फाईल सोबत एखादा जसं प्रोफाईल पिक्चर म्हणायचं तुम्हाला, किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंट जसं की मी प्रो एखाद्या वेबसाईट वरती अपलोड करतोय डाटा फॉर माय जॉब सर्च करतोय मी, तर मी तिथे काय करेल, माझा रिझ्युमे अपलोड करेल. ओके. तर तुम्हाला ते अपलोडिंगचं फीचर पाहिजे, तर आपण त्याला फाईल टाईप अपलोडिंग करूया. आणि डाटा फाईल अपलोड केल्यानंतर तो कसा अपलोड होतो, कुठे स्टोअर करायचा, आपण त्याचं पण एक छानसं एक्झाम्पल घेऊया. पण त्यासाठी सेपरेट मी लॉजिक लावेल फक्त अपलोडिंगचं. मग तुमच्यावर डिपेंड की तुम्ही मर्ज कसं करता ते, अपलोड वाला आणि सिंपल टेक्स्ट वाला. क्लिअर. या बोला आलमगीर. सर आपने अभी बोला था मॉडल और मॉडल्स अलग